अहिल्यानगरमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे। स्वप्नील आर्ट्सच्या कारखान्यात मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या रूपातील अनोख्या गणेश मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले। गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना अहिल्यानगरच्या स्वप्नील आर्ट्स कारखान्यात मूर्तिकार गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत। यंदा येथे मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या रूपातील एक खास गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे। या मूर्तीत जरांगे पाटील पुढे चालताना दिसत असून त्यांच्या पाठीवर गणपती बाप्पांचा आशीर्वादाचा हात आहे। ही मूर्ती भाविकांचे लक्ष वेधतीये। मूर्तिकार प्रफुल्ल लाटणे यांनी सांगितले की मूर्तीच्या विक्रीतून मिळणारा निधी देवी मंदिराच्या बांधकामासाठी दान केला जाणार आहे। शहरातील कारखान्यांमध्ये 1 फूट ते 20 फूट उंचीच्या विविध रंगी गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत। आपण जी मनोजजी जरांगे साहेबांची प्रतिकृती पाहत आहे हे थोडंसं आम्ही मराठा आरक्षण संदर्भात हा विषय थोडासा बनवण्याचा प्रयत्न केला की जसं की साक्षात गणपती बाप्पा हे त्यांच्या पाठीशी आहेत आणि ते त्यांना चाल पुढे गड्या रे तुला भीती कशाची आणि परवा बी कोणाची हा एक संदेश त्यातून आम्ही देतोय। मूर्तीची उंची साधारणतः 5 ते 5.5 फूट आहे आणि बनवण्यासाठी 15 ते 20 दिवसाचा कालावधी हा त्याकरता लागला। नाही निश्चित की स्वप्नील आर्ट्स हे दरवर्षीच काहीतरी एक वेगळी संकल्पना गणेशोत्सव काळामध्ये बनवतच। तर यावर्षी आम्ही संकल्पना बनवली आणि या मूर्तीचं काम मध्यरात्री थोडं उशिरा झाल्यामुळे अजून इकडे आम्ही त्याला प्रेझेंट केलेलं नाही आणि मागणी आल्यानंतर आम्ही तिथं पुरवठा करणार आहोत। त्यांची भेट घेण्याचं आमचं थोडंसं स्वप्न आहे की त्यांचे पाय जर आमच्या कारखान्याला लागले थोडंसं आम्हाला सुद्धा त्या कामाचं कौतुक केलं म्हणे।